एकलव्य हा तुमच्याच जातीतला होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अजून शबरी माता सुद्धा काय होते, भिल्ल जातीचीच होती ना शबरी माता. त्या शबरी मातेच्या लग्नासाठी त्याला मला लहानपणात लग्न व्हायचे. मी तुमच्यासाठी सांगतो का अजून अभंगामध्ये मी प्रवेश केलेला नाही, मी प्रस्तावना सांगतोय, प्रस्तावना मी आहे. हा मग शबरी माता ही ती लग्न जमलं, विवाह जमलं आणि लग्न जमाच्या आधी हल्दीच्या दिवशी 7 अशी 12 बोकडाची दावण बांधली होती. 7-12 अशी बांधली होती. तर त्या टायमाला शबरी मातेने बघितलं, बाबा हे कशासाठी आणले तो एवढी बकर, काय ना म्हणे तुझ्या उद्या हल्दी, तुझं लग्न आहे, तुझ्या हल्दी आहेत, पाहुणे रावणे येणार त्यांना खाण्यासाठी, म्हणजे यांना मारून, हो म्हणे यांना मारणार आणि यांचा मांस उद्या पाहुणे येतील ना, मोठमोठे माझे मित्र आहेत, सर्व पाहुणे रावणे सर्व लोक येतील, त्यांना हे द्यायचंय. शबरी मातेने रात्रीची विचार केला. रात्री बघा लहान वयात कोवळं मन होतं तिचं, आणि तिने विचार केला, तुमच्या समाजाचं म्हणून सांगतो, तिने विचार केला तर माझ्या एका लग्नामुळे एवढ्या लोकांचा प्राण जायचं असेल, एवढ्या जीवांचा तर प्राण जायचं असेल तर माझं लग्न महाराज. त्या टायमाला ती श्रीरामाची मूर्ती घेतली तिने आणि ज्या टायमाला रात्री निघाली आणि मातंग ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले आणि महाराज मातंग ऋषीने तिला आशीर्वाद दिला, बघ तू तर अशी भावनेने भक्ती करशील, भावाने भक्ती करशील तर तुला एक श्रीराम भेट येते. तिने विश्वास ठेवला. मी भाव आणि विश्वास सांगतो, किती विश्वास ठेवला, किती विश्वास ठेवला. अहो पार नोकरी झाली, एकदम तरुण वयात निघून गेलेली आणि ती पार अशी झाली शबरी माता. आणि तेव्हा श्रीराम प्रभू भेटायला आले. त्या टायमाला शबरी मातेने सांगितले, देवा मला भेटायला तर एवढा वेळ लावू नको, कुठल्या भक्ताला एवढा वेळ लावू नको. त्या टायमाची म्हणजे भक्ता का तर भाव तिचा होता, तिने सोडला का भाव नाही. मग जसं तुम्ही भाव धराल ना तर देव तुम्हाला भेटणारच. मी कशासाठी सांगितलं, तुमच्या आदिवासी जे हा समाज आहे इथे हा तुम्ही कार्य करता. बघा तुमच्या ह्या मारुतीचं मंदिर ज्या टायमाला झालं तेव्हा काय होतं, काहीच नव्हतं. आज मी तुम्हाला तुमच्याकडे बघते ना, मी तेव्हा पण तुम्हाला बघितलेलं आहे, पण आता तुमचे चेहरे बघतात ना, चेहरे तर तुम्ही ओळखतच ना आदिवासी आहेत म्हणून. हा मोठा प्रश्न पडतो मला, कशामुळे झालं तर देवामुळे. देवाची भक्ती करता ना तुम्ही, देवाची भक्ती, देव भावाचा बघेला आहे नाही का, देव भावच बघतो बस, बाकी काय बघत. आणि तो भाव बघितला आज तुमचा बंद झालेला सप्ताह पुन्हा चालू झाला नाही का. या ठिकाणी या अभंगासाठी जो अभंग आपण या सेवेसाठी निवडलेला आहे, आता मी अभंगामध्ये प्रवेश करतो. आज नामन संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरचे. या अभंगामध्ये असं सांगितलंय, साधन सांगितलंय, साध्य सांगितलंय, साधनाची क्रिया सांगितली, साधनेचं फळ सुद्धा सांगितलंय. या अभंगामध्ये सर्वांचा विचार केलेला आहे, सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. साधन सांगितलंय, साध्य सांगितलंय, साधन कसं करायचं ते सांगितलंय, साधनाचे साधन केल्यानंतर त्याचं फळ काय हे सर्व गोष्टीचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. पण काही अभंग असेल त्याच्यात साधन सांगितलेले, त्याच्यात साधन कसं आहे ते सांगितलेले, साधनाचं साधन केल्यानंतर फळ कसं करायचे, असे अनेक अभंग सांगितलेले आहेत. पण या अभंगामध्ये एकंदरीत साध्य साधनेचा पूर्ण विचार या अभंगामध्ये सांगितलेला आहे. काही अभंगामध्ये कसं सांगितलंय, लागून या पाया वेळवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी तुम्हाला मी विनंती करतो. तुकाराम म्हणतात तुम्हाला विनंती करतो, आता तरी नामस्मरण करा, नाम घ्या. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नामस्मरण करा. ह्या अभंगामध्ये असं सांगितलंय, त्याच्यात फळ नाही सांगितलं. काही अभंगामध्ये असं सांगतात फळ सांगतात, म्हणून या अभंगामध्ये लागून या पाया विनवितो तुम्हाला करायला सांगतात. मग काही अभंगामध्ये असं सांगतात काळ सारा
सांगितले मी काळ चिंतनात सारा. काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा. याच्यात काय सांगितलंय? कार्य सांगितलंय. काळ कसा सारावा हे साधना सांगितले. मग अशा प्रकारे ते सांगितलं लागून या पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. काही ठिकाणी साधन सांगितले, काही ठिकाणी साधनाचे फळ सांगितले. असे विरक्त वेगवेगळे अभंग आहेत. या अभंगामध्ये साध्य साधनेचा सगळा एकंदरीत विचार या अभंगामध्ये सांगितलेला आहे. साधन म्हणजे काय? आता या अभंगामध्ये साधन सांगतात ना, नामन संकीर्तन साधन पण नामन संकीर्तन हे साधन सोपे सांगितले. नामन संकीर्तन साधन सोपं सांगितलंय. मग ते सोपं साधन कसं काय? बघा, पूर्वीचा काळ बघायला गेला साधन होतं. साधनासाठी सांगतो मी तुम्हाला. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं साधन काय होतं? पूर्वीचा काळ एकदम जुना काळ सांगतो. एकदम जुन्याचा जुना काळ, पूर्वीचाच काळ. मग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणावर स्टेशनवर जायचं साधन काय होतं? चालत होतं. तेव्हा काय साधना नव्हती. तेव्हा काही परिस्थिती त्या टायमाला खूप गंभीर होती. माणूस चालतच जायचा. एखादा माहीत झाला असेल तर त्या माहिताचा माणूस तिथून सांगून परत रिटर्न आल्याशिवाय साधनच नव्हतं ना मला. तो आल्याशिवाय कळणारच नाही आपण जाऊन आले का नाही. मग त्या टायमाला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचं साधन काय होतं? तर चालत जायचं होतं. पण प्रगती झाली नाही का? काळ बदलला. काळ बदलल्यानंतर बैलगाडी आली का नाही? बैलगाडीने माणसं प्रवास करायला लागली. बैलगाडी आली, सुधारणा झाली, काळ बदलला. त्यानंतर घोडे आले. घोड्यावर शिवरायांच्या काळात प्रवास कसा कुठे पुणे आणि कुठे दिल्ली. शिवराय महाराज छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर प्रवास करायचे. त्या टायमाला घोडे. काळ बदलला, घोडे आले. त्याच्यानंतर सायकल आली नाही का? जसं जसा काळ बदलला तशी साधना बदलली. बघा, साधना जशी बदलली, व्यवहारातली साधना बदलली, तशी परमार्थाची पण साधना बदलत गेली. काळ बदलला, सायकल आली. सायकल गेल्यानंतर परत काळ बदलला. मोटरसायकल आली. अनेक मोटरसायकल आल्या नाही का? वेगवेगळ्या मोटरसायकल आल्या. काळ बदलला, फोर व्हीलर गाडी आली नाही का? 4 चाकाची गाडी आली नाही का? 10 नाही, 20 नाही, 1.5 2 करोड 7 करोडच्या गाड्या आल्या नाही का महाराज? 7 करोड बोलायला काय वाटतं महाराज नाही का? 7 करोड किती? 5च लोक पण किती? 7 करोड. अशा करोड म्हणजे आपण किती काळ बदलला. काळ जसा काळ बदलला तशी साधना बदलली का नाही? 4 व्हीलर गाड्या आल्या. त्यानंतर ना हेलिकॉप्टर आला. हेलिकॉप्टर ते कशाला? हेलिकॉप्टर आला. हेलिकॉप्टर विमानं आली. बघा, आमचे बाबा गेले, आम्ही विमानात जाऊन काशीला विमानात जाऊन माणूस काय करेल काही सांग. माणसं चंद्रावर गेली हो. एवढा काळ बदलला. चंद्रावर जाऊन पण आली परत. एवढा काळ बदलला. कुठे जातील याची काय गॅरंटी नाही. बघा, आपले मोदीजी सरकार द्वारका बघून आले. कुठं? समुद्रात. द्वारका समुद्रात बुडविली नाही का? परी पंढरी रक्षेली. ही पंढरी रक्षेली म्हणून आपले भाग्य आहेत महाराज. द्वारका होती ना? द्वारका काय नव्हती का? द्वारका समुद्रात बुडविली परी पंढरी रक्षेली. म्हणजे काळ बदलला. जसा काळ बदलला. मला सांगा, व्यवहारातली साधनं जसा काळ बदलला तशी व्यवहारातली साधना बदलली तर परमार्थ. अर्जुनाला देव म्हणतो, अरे जववरी अर्जुना जो बोध भेटे ना म्हणा तववरी साधना या बसावं लागेल. जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा बोध होत नाही तोपर्यंत साधना करावीच लागेल का महाराज? कुणी माळ घातल्यात. ज्याने माळ घातली त्यांना साधना सांगितली. त्यांच्या गुरुनी साधना सांगितलेली नाही. तसं साधना करायला पाहिजे नाही का? आजकाल गुरु काय ना शिष्य काय कोणच कोणाला माहिती नाही. म्हणून आपल्याला साधनेचं फळ मिळत नाही. गुरुजींनी सांगितल्या पद्धतीत ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही साधना केली तर त्याचं फळ मिळतं. फळ कधी मिळतो? सूर्यवंशी. आपण सूर्य उगवल्यानंतर आपण साधना करतो. कशी काय फळ मिळेल त्याचा? आणि आपल्या एक देव, आपले देव किती आहेत? 33 कोटी देव. आपला एक देव पाहिजे. इकडनं काढला त्या दगडीवर नाही आले नाही. एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईच्या पदी. अहो एकच देव, एकच आहे. सर्वाभूती घटाघटामध्ये तो एकच आहे. सर्वाभूती देवाला अर्जुनाला सांगितलं, आम्ही सर्व चराचरामध्ये मीच आहे. काय म्हणतो? मीच आहे. ज्या टायमाला अर्जुनाला दाखवलं तेव्हा त्याची खात्री झाली. तो कुठं मारायला तयार होता त्याच्या नातेवाईकांना. पण त्याला सर्व दाखवलं तेव्हा
सोपं साधन सांगितलंय. वारीला चला. हा वारीला चला. किती सोपी आहे वारी. हा आषाढी वारी. आपल्याला साधन सांगितलंय ना नाही का. आपल्याला पण साधन सांगितलंय. हा जाऊ. सकळ सिद्ध आहे तव तू आपुले सोयीत पाये तीर्थयात्री जाये चुकून. आपल्याला सांगितलं आपल्याला सांगितलं आणि त्यांनी सांगितलंय जेव्हा मागून येते आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत नसे मुझ काय खोटं आहे का. पण नाही ना आपण मानायलाच तयार नाही ना. आपल्या गुरुने आपल्याला अनुग्रह दिलेला आहे. मग आपण ब्रह्ममुहूर्तावर त्याची साधना केली पाहिजे. ती साधना केली तर ती फळ मिळेल. मग अर्जुनाला त्यांनी सांगितलं अर्जुना जवळ अर्जुना तो बोध भेटे ना तोपर्यंत तुला साक्षात्कार होत नाही. तुला साधना करायला आणि जेव्हा तुला साक्षात्कार झाला तर तुमच्या आमच्यात कसं का होणार नाही. तुका म्हणे आम्हा एकांत असा वास ब्रह्मी ब्रह्मरस सदा. हा एकदा तुम्हाला साक्षात्कार झाला तर संपला. आपण माहितीच सोडायला पाहिजे का आपल्याला साक्षात्कार. हा ज्याला सोर नाही ज्याला हर आता बऱ्याचशा गोष्टी आहेत लाईव्ह बोलत नाही म्हणून जरा नियमाने बोलतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. हरिपाठ बरेचसे महाराज म्हणतात हरिपाठ पाठच नाही. कोणाच्या पाठ नाही सर्वांच्या पाठ का. आपण संप्रदायाची अशी अवहेलना करतात. सर्वांच्या पाठ आहे. पण गंमत अशी ज्याला पुढे म्हणता येते त्याला मागे म्हणता येत नाही आणि ज्याला मागे म्हणता येत त्याला पुढे म्हणता येत नाही. हिचं आश्चर्य दुसरं काय सांग. असं हरिपाठ कोणाच्या पाठ नाही सर्वांच्या पाठ आहे. पण आपलं संप्रदाय असा एवढा उच्च संप्रदाय आहे. पण जो विना घेतो त्याला विना देतात का नाही भरतेला देतात का नाही 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 मारतात. आपला संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे का सर्वांना मान देतात. हा असं नाही महाराज का हरिपाठ पाठ नाही सर्वांच्या पाठ आहे. पण कसे म्हणाचं एखाद्याला मनाची सवय झाली तो पुढेच म्हणत राहतो. एखाद्याला मागे म्हणायची सवय राहिली तो मागेच म्हणतो नाही का. आपला विषय काय होता साधना. म्हणजे जसा काळ बदलला तसा साधना. बघा कृत्यध्याय तो विष्णू त्रेतेध्याय तो येतो मध्ये दोपारी परिचरणम कलप दहारी हरिकथन 4 युगाचा विचार सांगितलेला आहे. 4 युगामध्ये जसं जसं युग बदललं तशी तशी साधना बदलली. बघा कृत्यध्याय तो कृतयुगामध्ये ध्यानाने प्राप्ती होती. ध्यान सहज लागायचं. कृतयुगाचा विचार तुम्ही केला तर त्या टाइमला भयानक परिस्थिती त्या पद्धतीची होती. तुम्ही सहज ध्यान लावलं तरी ध्यान लागायचं तर शांतता होती. आता तुम्ही म्हणा महाराज मी ध्यान लावलं तुम्ही ध्यान लावणार तरी कुठे महाराज. हा तुम्ही म्हणाल मी एका डोंगराला तिथे पण जोडपी बसलेले असतात. महाराज आमच्या ठिकाणी आश्रम आहे परम आश्रम आहे. तिथे राकेश बाबा आहेत. राकेश बाबा ते म्हणाले मोहन मेरे को ना एकांत मांगता है एकांत. मेरे क्या करने का बाबा जी नहीं 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 साधना करने का मेरे को ध्यान साधना करने का एकांत जगह मांगता है. मी त्यांना आपल्या या डोंगरावर नेलं कुठे मुळगावच्या त्या डोंगरावर. नाही नाही मोहन इधर नहीं चलेगा इधर नहीं पानी नहीं कुछ नहीं इधर नहीं चलेगा. तिथे पण जोडपी होती. तो काय म्हणणार महाराज काय म्हणणार इधर नहीं चलेगा. मैंने चलो एक ही जगह है वो या आजापुरम मला बरं वाटतं. आमचे गुरुवर्य वासुदेव बाबा मडवी त्यांनी तिथे साधना केली अनुष्ठान केलं होतं. तर मी तिथे चला बाबा उधर चलो बहुत बढ़िया जंगल है उधर वन गाय है सब कुछ है बाग है कोई नहीं जाता है. तो चलो 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 तिथे गेल्यानंतर तिथे आम्ही गेलो वरती गेलो. तिथे त्या माई होत्या. माई मला माहिती आहे त्या माई होत्या. माई होत्या त्या काय करायचं तुम्हाला काय नाही म्हणे बाबाजी ना साधना करायची अनुष्ठान करायचे. ठीक आहे म्हणे करा ना. वरती लवाकुशाचा पाल नाही म्हणे. तिथे जाऊन बसा. तिथे कोणी येत नाही कोणी जात नाही. अहो तिथे गेलो तरी जोडपं बसलेलं